स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. इट्स ओनली स्टडी टाईम. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी इंग्लिश माय इंग्लिश वर्कबुक 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. सिंह, मनुष्य आणि तो पुतळा. टेक्स्टबुक पेजेस 30 to 32. दॅट इज द स्टोरी. त्याचा सारांश या ठिकाणी दिलेला आहे. अनेक वर्षापूर्वी माणसे व प्राणी एकमेकांशी बोलत असत. एकदा एक मनुष्य आणि एक सिंह बोलू लागले. शक्तीचा गर्व असलेला पशूंचा राजा सिंह म्हणाला, मी माणसांपेक्षा बलवान आहे, म्हणून माणसे मला घाबरतात. बुद्धीचा गर्व असलेला मनुष्य म्हणाला, तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान असल्यामुळे आम्ही तुमची शिकार करतो, तुम्हाला बंदिस्त करतो. अधिक मोठे कोण याविषयी दोघांचा वाद सुरू झाला. शेवटी माणसाने त्या सिंहाला एका बागेतील मोठ्या अभिमानाने उभ्या असलेल्या योद्ध्या हर्क्युलसच्या पुतळ्याकडे नेले व एक मृत सिंह त्याच्या पायाशी पडलेला दाखवला व माणसे अधिक महान आहेत हे हा पुतळा सिद्ध करतो असा दावा केला. सिंहाने ते मुळीच मान्य केले नाही. तो पुतळा माणसाने केला आहे म्हणून असे दिसते. सिंहाने तयार केला असता तर त्यांनी सिंह उभा राहिलेला आणि माणूस त्याच्या पंजांशी मरून पडलेला दाखवला असता. कोणतीही गोष्ट शेवटी ती सांगणाऱ्यावर अवलंबून असते, हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हेच खरे. खाली पहा, ओरल वर्क दिलेला आहे. लिसन केअरफुली टू फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी. फर्स्ट क्वेश्चन, हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. स्टोरीच्या सुरुवातीला कोण बोलला आहे? द लॉयन स्पीक फर्स्ट. सेकंड नंबर क्वेश्चन, व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ. लॉयन कशावरती प्राऊड करत होता? हिज स्ट्रेंथ, त्याची ताकद. नंबर थर्ड, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. माणूस कशावरती प्राऊड करत होता? हिज इंटेलिजन्स, त्याची बुद्धिमत्ता. नंबर फोर क्वेश्चन इज, व्हॉट डिड द मॅन शो टू द लॉयन. मानव जो आहे तो सिंहाला काय दाखवत होता? द स्टॅच्यू ऑफ हर्क्युलस, हर्क्युलसचा पुतळा दाखवत होता. नंबर 5, हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. द लॉयन. शेवटी कोण बोललं स्टोरीमध्ये? द लॉयन. पहा सेकंड क्वेश्चन, रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर. तुम्हाला ती स्टोरी शिक्षकांच्या पाठोपाठ वाचायची आहे. नंबर थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन इज, टेल द स्टोरी अँड इट्स मॉरल इन शॉर्ट इन युअर मदर टंग. हीच गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अतिशय शॉर्टप्रमाणे सांगू शकता. आता पहा, तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आहे जी की तुम्हाला सोडवायची आहे. नंबर 5 क्वेश्चन इज, फाइंड 2 वर्ड्स बिगिनिंग विथ PR फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मीनिंग ऑफ इच. गोष्टीतील PRने सुरू होणारे 2 शब्द सांगायचे आणि त्याचे अर्थही सांगायचे आहेत. नंबर 1 आहे प्राऊड, गर्व. प्रूव्ज, सिद्ध होते. नंबर 6 क्वेश्चन इज, we learn 2 things indirectly from the story. Find and write the sentences which tell us that. Number 1, men and animals cannot talk to each other now. या गोष्टीतून आपल्याला काय करायचे? 2 गोष्टी अप्रत्यक्षरित्या शिकतो, त्या गोष्टी शोधायच्या आणि ते सांगणारे वाक्य लिहायचे. काय म्हणते? मेन अँड ॲनिमल्स कॅनॉट टॉक टू इच अदर नाव. Long ago, men and animals could talk to each other. The second आहे B. Lions do not make statues. If lion made statues, they would show the lion standing and then the man lying dead under paws. पहा, लॉयनने जर स्टॅच्यू बनवला असता तर त्याने कसा बनवला असतो? तो लॉयन उभा राहिलेला आहे आणि त्याच्या पायाशी माणूस मृत अवस्थेत पडलेला आहे असा त्याने स्टॅच्यू बनवलेला असता. नंबर 7 इज, रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. पुढील प्रत्येक चित्राखालील मजकूर वाचा आणि बोलणारे किंवा बोलणाऱ्या काय म्हणतील ते लिहायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी पाठ्यपुस्तक समोर ठेवायचं आहे आणि पेज नंबर 31 वरील चित्र पाहायचे आहेत. Raju thinks it's fun to pull his puppy's tail. Raju says,
It's fun. That is why I pull my puppy's tail. Second है Roma's granny thinks Roma should wear a sari for festival. Roma's granny says it's a festival, that is why you should wear a sari. Number 3. The teacher gave a surprise test to students. Some of them found difficult. Student says it was surprise test, that is why we found it difficult. Number D. A leopard wandered into a city. A big part of a forest near that city had been cut down to build the city. A leopard says a big part of a forest near that city was cut down, that is why I am entered the city. जंगलाचा खूप सारा भाग तोडल्यामुळे एक लेपर्ड आपल्या शहरामध्ये घुसलेला आहे. तर मग लेपर्ड काय म्हणणार आहे, खूप सारा जंगलाचा भाग कट झाल्यामुळे आम्हाला तुमच्या शहरामध्ये एंट्री करावी लागत आहे. तुम्ही आमच्या घरामध्ये एंट्री करता, मग आम्ही तुमच्या घरामध्ये एंट्री करतो, असा त्यांचा उद्देश आहे. पहा 8. यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग. पुढील विधाने पूर्ण करण्याकरिता तुमची कल्पनाशक्ती वापरायची आहे. टेक्स्टबुक पेज नंबर 32. I had just taken my lunch. That is why I didn't eat the mango. The camel had eaten his fill in the sugarcane field. That is why the farmer beat the camel. The monkey noticed a leopard climbing up a tree. That is why the monkey jumped into the lake. Nujo had to collect information for his project. That is why Nujo visited the earth. It is so hot in the afternoon. That is why I don't go out to play. दुपारी खूप गरम होत आहे, त्याच्यामुळे मी दुपारी खेळायला बाहेर गेलो नाही. अंडरलाइन द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्यातील नाउन्स अधोरेखित करायचे आहेत. नंबर 1. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टॉकिंग. तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचे नाउन मॅन अँड लॉयन आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. नंबर बी. आय एम द किंग ऑफ बीस्ट्स. किंग. नंबर सी. ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. पहा, मॅन, लॉयन, स्टॅच्यू, गार्डन हे नाउन आहेत, तर याला अंडरलाईन केलेलं आहे. नाउ यूज इच अ नाउन टू राईट अ मिनिंगफुल फ्रेजेस अँड सेंटेन्सेस. मॅन, अ यंग मॅन. लॉयन, अ स्ट्रॉंग लॉयन. किंग, अ क्रुअल किंग. beast, wild beasts. Man, clever man. Lion, angry lion. Statue, a big statue. Garden, new garden. Question number 10 is, read the words given on page 32 of the textbook aloud. Note the last letter and say the last sound. Make one many pairs by adding s at the end of the word. पाठ्यपुस्तक प्रश्न क्रमांक 32 वरील शब्द मोठ्याने वाचायचे, शेवटचे अक्षर लक्षात घ्यायचं आणि शेवटचा उच्चार म्हणायचा. नंतर त्या शब्दाच्या शेवटी एस हे अक्षर जोडून एक अनेकांच्या जोड्या तयार करायच्या आहेत. पहा, कॉक्स, कॉक्स. डॉग, डॉग्स. मॅप, मॅप्स. किड, किड्स. शेल, शेल्स. प्रत्येक शब्दाच्या शेवटी आपण एस हे लेटर जोडलेलं आहे. कार, कार्स. फाइल, फाइल्स. ड्रीम, ड्रीम्स. बॅट, बॅट्स. ट्री, ट्रीज. ट्रेन, ट्रेन्स. पॉ, पॉज. बी. मेक वन मेनी पेयर्स बाय ॲडिंग इयस ॲट द एंड ऑफ द वर्ड. शब्दाच्या अखेरीस इयस अक्षर जोडून एक अनेकाच्या जोड्या तयार करायच्या. इयस हे अक्षर जोडायचे. क्लास, क्लासेस. ग्लास, ग्लासेस. ड्रेस, ड्रेसेस.
bunch, bunches, brush, brushes, dash, dashes, dish, dishes, fox, foxes, eyelash, eyelashes, match, matches, branch, branches, box, boxes. Number 11. Use the ideas in each box to make similar sentences. प्रत्येक चौकटीतील कल्पना वापरा आणि उदाहरणात दिल्याप्रमाणे तशाच प्रकारची वाक्य तयार करा. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. लॉयन, माऊस, बिगर, स्मॉलर. आता याच्यावरून आपल्याला सेंटेन्स तयार करायचं. हे उदाहरण दिलेलं आहे इथे पहा. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. तर आपण फर्स्ट करूया पहा. अ लॉयन इज बिगर दॅन माऊस. द माऊस इज स्मॉलर दॅन लॉयन. नंबर सेकंड त्याचप्रमाणे 2 trees taller shorter. These 2 trees are taller than any other trees. These 2 trees are shorter than any other trees. Sun, brighter, moon. The sun is brighter than moons. Stone, brick, harder. A stone is harder than a brick. I hope सगळ्यांना समजलं असेल. Number last question is, men are more intelligent than you are. 2 books more interesting, 2 butterflies more colorful. These 2 books are more interesting than any other books. These 2 butterflies are more colorful than any others. त्या अशा प्रकारे आपलं 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू या चॅप्टरच्या क्वेश्चन्स सोडवून झालेले आहेत. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये 2.3 अँड इनविजिबल बेंच याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर सोडवूया. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. थँक्यू.